नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफ हा संयुक्त राष्ट्रांचा एक विशेष कार्यक्रम आहे, जो मुलांचे आरोग्य, पोषण, शिक्षण आणि सामान्य कल्याण सुधारण्यासाठी राष्ट्रीय प्रयत्नांना मदत करण्यासाठी समर्पित आहे। दुसऱ्या महायुद्धामुळे बाधित झालेल्या मुलांना मदत करण्यासाठी UN रिलीफ रिहॅबिलिटेशन ॲडमिनिस्ट्रेशन द्वारे 11 डिसेंबर 1946 मध्ये आंतरराष्ट्रीय बाल आणीबाणी निधी म्हणजेच CIEF म्हणून युनिसेफची स्थापना करण्यात आली। 1953 मध्ये युनिसेफ संयुक्त राष्ट्रांचा कायमस्वरूपी भाग बनला। बॉलिवूडचे दिग्गज, ट्रेजेडी किंग अशा अनेक नावांनी सन्मानित झालेले दिवंगत अभिनेते म्हणजेच मोहम्मद युसूफ खान उर्फ दिलीप कुमार त्यांची आज जयंती साजरी होत आहे। त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांनी सिनेमासृष्टीत स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली। दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पाकिस्तानातील पेशावर मधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। त्यांचं खरं नाव मोहम्मद युसूफ खान होते। 1944 मध्ये ज्वार भाट या चित्रपटाद्वारे दिलीप कुमारांनी बॉलिवूड मध्ये सुरुवात केली। या चित्रपटाने त्यांची एक नवीन ओळख करून दिली, जी प्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती देविका राणी यांनी दिली होती आणि त्याच नावाने म्हणजेच दिलीप कुमार याच नावाने ते आजही सर्वांच्या स्मरणात आहेत। 1950 ते 1960 हे दशक त्यांच्या सोबतच हिंदी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ म्हणून ओळखले जाते। 1949 मध्ये महबूब खान यांच्या अंदाज या चित्रपटातून दिलीप कुमार स्टार झाले। दिलीप कुमार यांनी पैगाम, राम और श्याम, आन, कोहिनूर आणि मुगले आजम यांसारख्या अनेक चित्रपटातून आपले अभिनय कौशल्य अख्ख्या जगाला दाखवले। बुद्धिबळ हा एक असा खेळ आहे जो शतकानुशतके चालत आलेला आहे आणि जगातील सर्वात लोकप्रिय बोर्ड गेम पैकी एक आहे। बुद्धिबळात भारताचे नाव इतिहासात कोरणाऱ्या विश्वनाथन आनंद यांचा आज 55वा वाढदिवस आहे। विश्वनाथन आनंद यांचा जन्म 11 डिसेंबर 1969 मध्ये तमिळनाडूत झाला। त्यांची आई बुद्धिबळपट्टू होती, त्यामुळे बुद्धिबळ खेळण्याचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले। त्यांनी वयाच्या 6व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यात रस घेण्यास सुरुवात केली। त्यांची आई हीच त्यांची पहिली गुरु ही ठरली। वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी म्हणजेच 1983 साली नॅशनल सब ज्युनियर चेस चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले होते। त्यानंतर पुढच्याच वर्षी ते इंटरनॅशनल मास्टर्सचे विजेतेपद जिंकणारे सर्वात युवा भारतीय ठरले होते। त्याच्या पुढच्या वर्षी ते पहिल्यांदा नॅशनल चेस चॅम्पियन्स बनले। आनंद यांनी 6 वेळा चेस ऑस्कर देखील जिंकला आहे। हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असून दरवर्षी सर्वोत्तम बुद्धिबळपट्टूला देण्यात येतो। विश्वनाथन आनंद यांना 1997, 1998, 2003, 2004, 2007 आणि 2008 साली हा पुरस्कार मिळालेला आहे। आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की आपली पृथ्वी ही 71% पाणी आणि 33% भूभागाने बनलेली आहे। आपली मातृभूमी ही 24% पर्वताने व्यापली गेली आहे। बदलत्या वातावरणामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे पर्वतांचा नाश होत आहे। जागतिक तापमान वाढीमुळे बर्फाळ पर्वतरांगांमधील हिम नद्यांचे बर्फ विरघळून त्यांच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे। त्यामुळे या पर्वतरांगांचे अस्तित्व धोक्यात आले असून त्या ठिकाणी वास्तव्याला असणारे मानव, पशु पक्षी, जलस्रोत संकटात आहेत। या वास्तविकतेकडे सर्व जगाचे लक्ष जावे म्हणून संयुक्त राष्ट्राने 2002 हे वर्षच आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष म्हणून घोषित केले होते। त्यानंतर 2003 पासून 11 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो। पर्यावरण, निसर्ग आणि मानवाच्या आयुष्यात पर्वतांचे किती महत्व आहे याबाबत जागृती व्हावी या हेतूने 2003 पासून दरवर्षी या दिवशी जगभरात विविध उपक्रम राबवले जातात। या वर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाची थीम पर्वतांसाठी टिकाऊ भविष्य, वनप्रवर्तन, अनुकूल आणि तरुणांचा सहभाग असे आहे।